हे स्टडी करणार आहोत. तर त्यातला आपला क्लोरीन स्टार्ट आहे. आपण सुरुवातीला जो पहिला कंपाऊंड आहे इंटर हॅलोजन्स कंपाऊंडमध्ये तो म्हणजे क्लोरीन. कोणता आहे? क्लोरीन. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर क्लोरीनचं आपण प्रिपरेशन्स, प्रॉपर्टीज, युजेस हे स्टडी करणार आहोत. तर क्लोरीन आपल्याला माहिती आहे की सर्वात पहिल्यांदा क्लोरीनची डिस्कवरी आपण पाहिली होती. डिस्कवरी ऑफ क्लोरीन. क्लोरीनची जी डिस्कवरी आहे ते शीले नावाच्या सायंटिस्टने केलेली आहे. शी, बरोबर आहे? SCHEEL. शी नावाच्या सायंटिस्टनं क्लोरीनची डिस्कवरी केली 1774 मध्ये, 1774. आता ही जी डिस्कवरी आहे त्यावेळेस त्यांनी मॅंगनीज ऑक्साईड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड यांची रिएक्शन्स केल्यानंतर एक गॅस प्रोड्यूस होतो आणि तो जो गॅस आहे तो क्लोरीन असतो. त्यामुळं डिस्कवरी ऑफ क्लोरीन इज डन बाय द शी इन 1774. बघा लक्षात ठेवायचं आहे. बाय रिएक्शन्स ऑफ, कोणाकोणाची रिएक्शन्स केली त्यांनी? मॅंगनीज ऑक्साईडची रिएक्शन्स हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत केली. कोणासोबत? हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत केली. आता हे हायड्रोजन्स ऑक्सिजनला घेऊन वॉटर म्हणून निघून जाईल, MnCl2. बाय प्रॉडक्ट भेटेल आपल्याला MnCl2 प्लस ट्वाइस H2O प्लस Cl2. अशा प्रकारे जी क्लोरीनची डिस्कवरी आहे ती कोण केलेली आहे? शी नावाच्या सायंटिस्टनं 1774 मध्ये. आफ्टर द डिस्कवरी ऑफ क्लोरीन फर्दर इट्स नेम इज गिवन बाय द डेव्ही. कोणत्या सायंटिस्टने याचं नाव दिलेलं आहे? डेव्ही नावाच्या सायंटिस्टनं. नेम ऑफ क्लोरीन, या क्लोरीनचं जे नाव आहे फर्दर स्टडी कोण केलेला आहे? डेव्ही नावाच्या सायंटिस्टनं. इन 1810 मध्ये त्यांनी हे जे नाव आहे क्लोरीनला, क्लोरीन हे जे नाव दिलं गेलेलं आहे क्लोरीन, तर हे क्लोरीन नाव कशाच्या बेसिसवर दिलेलं आहे? ऑन द बेसिस ऑफ कलर ऑफ क्लोरीन. जे क्लोरीनचा कलर आहे ते आहे ग्रीनिश येलो कलर. आणि ग्रीक वर्डमध्ये ग्रीनिश येलो मीन्स क्लोरस. क्लोरस हे जे वर्ड आहे ते ग्रीनिश येलो कलरसाठी ग्रीक वर्डमध्ये आहे. आणि म्हणून हे जे क्लोरीनचं नाव आहे डेव्ही नावाच्या सायंटिस्टनं फर्दर काय केलेलं आहे? मांडलेलं आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आहे. त्याच्यानंतर आपण क्लोरीनचं इंट्रोडक्शन झाल्यानंतर त्यांचं ऑकरन्स समजून घेतलं होतं. काय समजून घेतलं होतं? ऑकरन्स. क्लोरीन जो आहे हायली रिएक्टिव्ह एलिमेंट आहे. क्लोरीन इज हायली रिएक्टिव्ह एलिमेंट. क्लोरीन खूप रिएक्टिव्ह आहे आणि दॅट्स वाय क्लोरीन डज नॉट एक्झिस्ट इन फ्री स्टेट. क्लोरीन हे फ्री स्टेटमध्ये सापडत नाही. त्याच्यामुळं इट इज ऑलवेज ऑकर इन कंबाईन स्टेट. क्लोरीनचं जे ऑकरन्स आहे नॉट ऑकर इन फ्री स्टेट, हा फ्री स्टेटमध्ये कधीच सापडत नाही. बघा लक्षात ठेवायचं आहे. का बरं तर फ्री स्टेटमध्ये सापडत नाही? बिकॉज ऑफ हायली रिएक्टिव्ह. हा जो आहे तो हायली रिएक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे इट डज नॉट ऑकर इन फ्री स्टेट. हा फ्री स्टेटमध्ये सापडत नाही. इट इज ऑलवेज ऑकर इन कंबाईन स्टेट. क्लोरीन हा नेहमी कंबाईन स्टेटमध्ये पाहायला भेटतो आपल्याला. त्याच्यामुळं द मिनरल्स ऑर ओर्स ऑफ क्लोरीन, जे काही क्लोरीनचे मिनरल्स आहेत ज्यांच्यामध्ये क्लोरीन आहे त्यांचे काही केमिकल फॉर्म्युले आणि त्यांचे केमिकल नेम्स आपण समजून घेऊ. सम मिनरल्स ऑफ क्लोरीन, क्लोरीनचे काही मिनरल्स आपण समजून घेऊ आणि त्यांचे काही नावं सुद्धा आपण समजून घेऊ. तर सर्वात पहिला, सर्वात जास्त कॉमन आपण वापरणारा जो मिनरल आहे क्लोरीनचा तो आहे NaCl. बघा लक्षात ठेवायचं आहे. ज्याला आपण केमिकल नेम सोडियम क्लोराईड म्हणतो, पण याचं कॉमन नेम जे आहे ते आहे रॉक सॉल्ट. काय म्हणतात त्याला? रॉक सॉल्ट किंवा टेबल सॉल्टही म्हणतात NaCl ला. जे मीठ आपण खातो त्याच्यामध्येही क्लोरीन आहे.
क्लोरीन हा कंबाईन स्टेटमध्ये राहतो, त्याच्यामुळं मॅक्झिमम NaCl, क्लोरीन हा NaCl मध्ये आपल्याला सापडतो. तर रॉक सॉल्ट, NaCl लाच आपण काय म्हणतो, रॉक सॉल्ट म्हणतो. त्याच्यानंतर क्लोरीन हा KCl, MgCl2, 6H2O या फॉर्ममध्ये सापडतो. तर या मिनरल्सला आपण क्लोरीनच्या कार्नेलाइट्स म्हणत असतो. काय म्हणत असतो? कार्नेलाइट्स. कार्नेलाइट, याला आपण कार्नेलाइट्स म्हणत असतो. त्याच्यानंतर हा जो क्लोरीन आहे, हा क्लोरीन KCl या मिनरलच्या फॉर्ममध्येही सापडतो. आणि KCl ला केमिकल नेम आहे बघा, KClचं केमिकल नेम आहे सिल्वाईन. काय? सिल्वाईन. KCl ला आपण मिनरलला सिल्वाईन असं म्हणत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा जो फोर्थ मिनरल आहे Clचा, फ्लोरीनचा, तो आहे AgCl, ज्याला आपण हॉर्न सिल्वर म्हणतो. काय म्हणतो? हॉर्न सिल्वर. काय म्हणायचं आहे? हॉर्न सिल्वर. तर हे काही मिनरल्स आहेत जे क्लोरीन या मिनरल्स फॉर्ममध्ये सापडत असतो. कारण क्लोरीन हा हायली रिएक्टिव्ह आहे आणि हायली रिएक्टिव्ह असल्यामुळे इट डज नॉट ऑकर इन फ्री स्टेट. त्याच्यामुळं NaCl जो मॅक्झिमम सोर्स आहे क्लोरीनचा, तो आहे NaCl, ज्याला आपण रॉक सॉल्ट म्हणतो. KCl, MgCl2, 6H2O या मिनरलला आपण कार्नेलाइट्स म्हणतो. KCl called as silvine, AgCl is called as horn silver. Chlorine also present in sea water. क्लोरीन सी वॉटर मध्ये सुद्धा आपल्याला सापडते. बरोबर आहे, सर्वांना माहिती आहे की समुद्रामध्ये जे सॉल्टी वॉटर असते त्याच्यामध्ये मॅक्झिमम हॅलाइटचे सॉल्ट असतात, तर त्याच्यामध्ये बरेचसे क्लोराईडचे सॉल्ट असतात. सी वॉटरमध्ये क्लोरीनचं पर्सेंटेज 2.8% एवढा आपल्याला सापडत असतो. इन द फॉर्म ऑफ विच कंटेन, कोणाच्या फॉर्ममध्ये सापडते? जसं कॅल्शियम क्लोराईड आहे, मॅग्नेशियम क्लोराईड आहे, NaCl आहे या फॉर्ममध्ये. क्लिअर झालं? तर दीज आर द ऑकरन्स ऑफ क्लोरीन. सुरुवातीला आपण क्लोरीनची डिस्कवरी पाहिलेली आहे शी 1774 बाय रिएक्शन्स ऑफ MnO2 अँड HCl. यांच्या रिएक्शनच्या बेसिसवर आपण काय केलेलं आहे, तर त्यांची डिस्कवरी सांगितलेली आहे, पण कोणी केलेली आहे ते. त्याच्यानंतर नेम ऑफ क्लोरीन, क्लोरीनचं जे नाव आहे ते डेवी नावाच्या सायंटिस्टने दिलेलं आहे. ऑन द बेसिस ऑफ देअर कलर, त्याच्या कलरच्या बेसिसवर. जो कलर आहे क्लोरीनचा तो ग्रीनिश येलो कलर आहे, आणि ग्रीनिश येलो कलरला ग्रीक वर्डमध्ये क्लोरस म्हणतात, म्हणून याचं नाव क्लोरीन दिलेलं आहे. क्लोरीनचा जो कलर आहे तो ग्रीनिश येलो कलर असतो. त्याच्यानंतर क्लोरीनचं ऑकरन्स, क्लोरीन हा हायली रिएक्टिव्ह असल्यामुळे फ्री स्टेटमध्ये सापडत नाही. इट डज नॉट ऑकर इन फ्री स्टेट. दॅट्स वाय द व्हेरियस मिनरल्स or combined state of chlorines are, that is NaCl, the main source that we are called as table salt, rock salt, common salt. KCl, MgCl2, 6H2O called as carneliite. KCl called as silvine. AgCl is called as horn silver. And finally, chlorine also occur in water, sea water, 2.8%. in the form of various salt, that is calcium salt, magnesium salt, sodium chloride, in the form of this. Okay, now the preparations of chlorine. आता आपण ऑकरन्स झाल्यानंतर क्लोरीनचं प्रिपरेशन समजून घेऊ. बघा लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे आता आपला प्रिपरेशन्स ऑफ क्लोरीन, मेथड्स फॉर द प्रिपरेशन्स ऑफ क्लोरीन. क्लोरीनच्या प्रिपरेशनच्या अलग अलग मेथड समजून घेऊ आता आपण. थर्ड मेथड फॉर प्रिपरेशन्स ऑफ क्लोरीन. बघा लक्षात ठेवायचं आहे. जे थर्ड पॉइंट पाहणार आहोत आपण ते आहे मेथड्स फॉर प्रिपरेशन्स ऑफ क्लोरीन. मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स ऑफ क्लोरीन. क्लोरीनच्या प्रिपरेशनच्या मेथड समजून घेऊ. आता तुमच्या लक्षात आलं असेल की क्लोरीन हा तर फ्री स्टेटमध्ये राहत नाही,
मग जनरली हा क्लोरीन कोणाच्या फॉर्ममध्ये आपल्याला जनरली सापडत असते? HCl आणि NaCl आहे की नाही. कॉमनली आपण यांच्यामधूनच काय तयार करणार आहोत? क्लोरीन तयार करणार आहोत. हे थोडंसं आपल्या डोक्यात बसवायचं आहे, बरोबर आहे. आता एक महत्वाची गोष्ट आहे की यांच्यामधलं क्लोरीन निगेटिव्ह आहे -1 आणि हा क्लोरीन 0 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे. याचा अर्थ याचं काय होणार आहे? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे यांचं जर ऑक्सिडेशन झालं तर हा क्लोरीन मध्ये कन्वर्ट होईल, बरोबर आहे की नाही. नॅचरल गोष्ट आहे. हे Cl निगेटिव्ह आयनचं कन्व्हर्शन Cl2 मध्ये केव्हा होईल? जेव्हा याचं काय होणार आहे? ऑक्सिडेशन होईल, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स होईल. म्हणजे -1चं कन्व्हर्शन 0 मध्ये तेव्हाच होईल, आहे की नाही. मग आता या कंपाऊंडचं ऑक्सिडेशन करणारे केमिकल आपल्याला याच्यात ऍड करावं लागेल, तेव्हाच या Cl निगेटिव्हचं कन्व्हर्शन Cl2 मध्ये होणार आहे. आणि म्हणून पहिली मेथड आपण समजून घेणार आहोत ती आहे ऑक्सिडेशन्स. बघा लक्षात ठेवायचं, ऑक्सिडेशन्स ऑफ HCl. पहिला सोर्स कोणता आहे क्लोरीनचा? HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. आणि त्याच्यामुळे आपण पहिली जी मेथड आहे प्रिपरेशनची ती समजून घेणार आहोत, ऑक्सिडेशन्स ऑफ क्लोरीन, बरोबर आहे. तर ऑक्सिडायझिंग एजंटची गरज लागणार आहे आपल्याला, म्हणून पहिली जी मेथड आहे ती आहे ऑक्सिडेशन. बघा लक्षात ठेवायचं, ऑक्सिडेशन ऑफ HCl. हायड्रोक्लोरिक ऍसिडचं ऑक्सिडेशन्स करायचं आहे. ऑक्सिडेशन्स करायचं आहे म्हणजे Cl निगेटिव्हला Cl2 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी ऑक्सिडायझिंग एजंटची गरज लागणार आहे. मग आता आपण याच्यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट कोणते कोणते ऍड करणार आहोत? खूप सारे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. त्यापैकी आपण काही ऑक्सिडायझिंग एजंटचे रिएक्शन्स इथं स्टडी करणार आहोत. सुरुवातीला आपण पहिला ऑक्सिडायझिंग एजंट मॅंगनीज डायऑक्साईड, जे ऑलरेडी याचं डिस्कवरीज आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत की दुसरं ऑक्सिडायझिंग एजंट आपण पाहणार आहोत KMnO4, पोटॅशियम परमॅंगनेट. हा ऑक्सिडायझिंग एजंट घेऊ आपण, ज्याचा वापर करून आपण ऑक्सिडेशन्स करणार आहोत, बरोबर आहे. तिसरं ऑक्सिडायझिंग एजंट घेऊ आपण, तो आहे PbO2. ठीक आहे. आपला जो महाराष्ट्र बोर्ड आहे की नाही, तर यांच्यामध्ये ह्या दोनच रिएक्शन्स आहे वरच्या ऑक्सिडायझिंग एजंट. पण आपल्याला थोडं जास्तही माहिती पाहिजे की कोणताही ऑक्सिडायझिंग एजंट असू द्या. फोर्थ K2Cr2O7 हा सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट जर घेतला तर यांचं हे काय करतील? यांना ऑक्सिडाइज करत असताना स्वतः काय होणार आहे? रिड्यूस, बरोबर आहे की. चला आता एक एक रिएक्शन्स घेऊ आपण. तर सर्वात पहिल्यांदा हायड्रोक्लोरिक ऍसिडचं ऑक्सिडेशन्स आपण कोणाचा यूज करू? बाय युझिंग मॅंगनीज ऑक्साईड. मॅंगनीज ऑक्साईडचा यूज करून त्याचा ऑक्सिडेशन्स करू, आहे की नाही. चला मग आता मॅंगनीज ऑक्साईड घेणार आणि कोणाचं ऑक्सिडेशन्स करणार आहोत? HClचं. लक्ष द्या, हा जो तुमचा मॅंगनीज ऑक्साईड आहे यांची रिएक्शन्स कोणासोबत करू आपण? हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत करू. नॅचरली काय होणार आहे? हा +4 मध्ये आहे, हे -1 मध्ये आहे. हा याला ऑक्सिडाइज करून क्लोरीन तर तयार करणारच आहे नॅचरली. आता जेवढेही ऑक्सिजन आहे ते आणि हायड्रोजन कंबाईन होऊन वॉटर फॉर्म मध्ये निघून जाईल. इथे ऑक्सिजन आपले किती आहे? 2 आहे. त्याच्यामुळे आपल्याला 4 हायड्रोजनची गरज आहे. म्हणजे एक प्रॉडक्ट तुमचा H2O येणार आहे. हे ट्वाइस H2, 4 हायड्रोजन असल्यामुळे आणि 2 ऑक्सिजन असल्यामुळे. आता 2 क्लोरीन कोणासोबत कंबाईन होईल? Mg सोबत, MgCl2. बघा लक्षात ठेवायचं. झालं काय? हा जो ऑक्सिडायझिंग एजंट आहे हा +4चं कन्व्हर्शन +2 मध्ये झाला आणि हा -1चं कन्व्हर्शन 0 मध्ये झाला. म्हणजे यांनी काय केलंय? गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि यांनी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स केलाय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामुळे हा इटसेल्फ रिड्यूस झाला पण याला ऑक्सिडाइज केला म्हणून याला आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणत असतो. क्लिअर झालं? ही पहिली रिएक्शन्स आहे. बॅलन्सिंग कशी करायची तर मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे की सोपं आहे बॅलन्स करणे, आहे की नाही. सेकंड आपण हेच दुसरा ऑक्सिडायझिंग एजंट घेऊ बाय युझिंग KMnO4. KMnO4 हा ऑक्सिडायझिंग एजंट घेऊ HClचं ऑक्सिडेशन्स करू.
घ्या मग आता मी इथे KMnO4 घेतो. KMnO4 ऑक्सिडायझिंग एजंट घेतला तुम्ही आणि HCl चं ऑक्सिडेशन्स करणार आहे की नाही. तर नॅचरली तुम्हाला माहित नाही, मी आताच सांगितलंय की याचं ऑक्सिडेशन्स करणार आहे म्हणजे याचं Cl2 मध्ये तर कन्व्हर्शन होणारच आहे, हा प्रिपेअर्ड होणारच आहे. आता हे जे हायड्रोजन आहे ते ऑक्सिजनला घेऊन वॉटरच्या फॉर्ममध्ये निघणारच आहे की नाही. के कोणाला घेऊन जाईल एका Cl ला, म्हणून इथून KCl तयार होणार आहे आणि Mn हे +7चं कन्व्हर्शन +2 मध्ये होईल, म्हणजेच MnCl2 मध्ये हे कन्व्हर्शन होईल याचा. तर हा वाला चेंज बेसिकली कितीचा आहे, 5चा चेंज आहे आणि हा वाला चेंज तुमचा 1चा चेंज आहे. -1चं 0 मध्ये कन्व्हर्शन होऊन राहील म्हणजे 1चा चेंज आहे. पण तुम्हाला काय करावं लागेल, याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ऑडचं इव्हन मध्ये करू आपण, त्याच्यामुळे हे ट्वाइस, हे ट्वाइस, हे ट्वाइस. आता ऑक्सिजन किती झाले 8, तेवढेच आपल्याला हायड्रोजन काढण्यास, वॉटर काढण्यासाठी लागतात. 8 ऑक्सिजनला 16 हायड्रोजन्स लागतात. 16 हायड्रोजन जर घेतले तर इथं 8 H2O येऊन जाईल. आता क्लोरीन काउंट करा, 16 क्लोरीन आहे आपल्यापाशी या साईडनं, या साईडनं 2 आणि हे 4, 6 आहे. 10 रिमेनिंग आहे, 10 रिमेनिंग आहे म्हणून आपण 5Cl2 बरोबर आहे. अशा प्रकारे तसंही 1चा चेंज होता, एका क्लोरीनमध्ये 1चा चेंज होता, असे 2 क्लोरीन आहे इंटू 5 म्हणजे 10 इलेक्ट्रॉन्स यांनी लॉस केले आणि 10 इलेक्ट्रॉन्स यांनी गेन केले, त्याच्यामुळे बॅलन्स आहे. तर अशा प्रकारे हे रिएक्शन्स तुम्ही बॅलन्स करून लक्षात ठेवायचे बरोबर आहे. झालं काय हे लक्षात आलं असेल पाहिजे तुम्हाला की हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, क्लोरीन निगेटिव्हचं ऑक्सिडेशन्स क्लोरीनमध्ये केलं आणि इटसेल्फ रिड्यूस झाला, +7चं कन्व्हर्शन +2 मध्ये झालं. आलं लक्षात. अशीच थर्ड ऑक्सिडेशन्सवाली रिएक्शन्स आपण इथे करू आहे की नाही. थर्ड बाय युजिंग, कोणाचा यूज करून, बाय युजिंग PbO2 हा ऑक्सिडायझिंग एजंट वापरू आपण आहे की नाही. घ्या मग PbO2 प्लस HCl है ना. रिएक्शन्स पार्ट करायचं कामच नाही, हे ऑक्सिडायझिंग एजंट आहे, याला ऑक्सिडाइज करणारच आहे. Cl2 प्लस H2O हे बाय प्रॉडक्ट येणंच आहे. आता ऑक्सिजन किती आहे इथे 2 आहे, त्याच्यामुळे आपल्याला 4 हायड्रोजनची गरज आहे, म्हणून इथे काय येणार आहे ट्वाइस. ठीक आहे. आता 2 क्लोरीन कोणासोबत जाणार आहे, PbCl2 सोबत आहे की नाही. हा बघा +4चं कन्व्हर्शन +2 मध्ये झाला, म्हणजे याचं झालं रिडक्शन आणि याचं झालं ऑक्सिडेशन, -1चं कन्व्हर्शन 0 मध्ये. अशा प्रकारे हे बॅलन्स करायचे. लास्ट आता आपण K2Cr2O7 वाली घेऊ आपण. फोर्थची रिएक्शन्स आहे, डायरेक्ट मी इथेच करतो, कोणासोबत HCl सोबत आहे की नाही. म्हणजे हे फोर्थ मेथड जी आहे कोणाची, K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट हा ऑक्सिडायझिंग एजंट घेऊ आणि हे रिएक्शन्स करू. आता बघा हा जर घेतला आपण K2Cr2O7 आणि याचं जर ऑक्सिडेशन्स केलं तर बिंदास काही टेन्शनच घ्यायचं नाही. इथे ऑक्सिजन किती आहे 7, त्याच्यामुळे 14 हायड्रोजन घेऊन टाकायचे. क्लोरीन तर तयार होणारच आहे Cl2 प्लस वॉटरही तयार होणार आहे की नाही. हे जेवढेही K असतील ते कशात कन्वर्ट होतील, KCl मध्ये कन्वर्ट होतील आणि Crचं कन्व्हर्शन होईल CrCl3 म्हणजे +3 मध्ये कन्व्हर्शन होईल. हा जो तुमचा +6 आहे ते या +6चं कन्व्हर्शन +3 मध्ये होईल आणि हा -1 जो होता त्याचं कन्व्हर्शन होईल 0 मध्ये. ठीक आहे. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की आता बॅलन्स करू आपण. इथे ट्वाइस Cr इथे 14 हायड्रोजन्स आहे म्हणून इथे 7H2 आणि क्लोरीन बघा इथे 14 क्लोरीन आहे, तर इथे 2 गेले आणि हे 6 गेले, म्हणजे किती गेले 2 आणि 6 किती झाले 8 आणि हे होते आपले 14 म्हणजे राहिले किती 6 राहिले म्हणून आपण इथे काय करणार आहोत 5. तर अशा प्रकारे या सर्वच रिएक्शन्स मध्ये आपण HCl पासून काय तयार करतो, क्लोरीन तयार करत असतो. तर या HCl पासून काय करणार आहोत आपण, क्लोरीन तयार करणार आहोत. तर यासाठी आपल्याला हे ऑक्सिडायझिंग एजंट टाकायला लागतात अलग अलग. रिएक्शन्स ऑक्सिडेशन्स नंबरवर बॅलन्स करायचे. थोडंसं रिडॉक्स रिएक्शनचं नॉलेज असेल तर रिएक्शन्स आरामशीर बॅलन्स होईल. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते.
तर ह्या झाल्या पहिली ऑक्सिडेशन्स. आता दुसरी आहे NaCl पासून तयार करू आपण. काय करू? NaCl है ना. हा जो NaCl आहे हा सुद्धा आपल्याला क्लोरीनचा मेन सोर्स आहे. त्याच्यामुळं NaCl पासून आपण प्रिपरेशन्स करू क्लोरीनचं. तर त्याच्यामुळं NaCl पासून तयार करत असताना आपण सांगतो की रिएक्शन्स ऑफ, बघा लक्षात ठेवायचं आहे, कोणापासून तयार करणार आहोत? फ्रॉम NaCl. रिएक्शन्स विथ, कोणासोबत करू आपण यांची? रिएक्शन्स विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत आपण यांची रिएक्शन्स करणार आहोत. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड अँड ऑक्सिडायझिंग एजंट टाकू आपण MnO. है की नाही? बघा ही रिएक्शन आपण 2 स्टेपमध्ये करणार आहोत. सुरुवातीला मी NaCl मधला Cl ला ऑक्सिडाइज करणारच आहे. तर स्टेप फर्स्ट मध्ये काय होईल बघा. स्टेप फर्स्ट मध्ये काय होणार आहे? NaCl घेतला मी इथे आणि यांची रिएक्शन्स आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत करून राहिलो. मी थोडा लिहिताना कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 या प्रकारे लिहू शकतो. ऍसिड असल्यामुळे तो H पॉझिटिव्ह देणारच आहे. SO3H SO4H हा निगेटिव्ह राहणार आहे. आता रिएक्शन्स करत असताना सोडियम पॉझिटिव्ह क्लोरीन निगेटिव्ह. सोडियम मोर रिएक्टिव्ह आहे, मोर पॉझिटिव्ह मेटल्स आहे, तो हायड्रोजनला डिस्प्लेस करत आहे की नाही. आणि त्याच्यामुळं सुरुवातीला काय तयार होईल की सोडियम बाय सल्फेट सॉल्ट तयार होईल प्लस HCl साइड प्रॉडक्ट तयार होईल. काय तयार होईल? HCl साइड प्रॉडक्ट. पहिल्या स्टेपमध्ये सोडियम बाय सल्फेट, सोडियम बाय सल्फेट तयार होईल है की नाही. आता हा जो हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार झाला तर हाच वापस मग आपण MnO2 नुसार ऑक्सिडाइज करू. हा जो स्टेप सेकंड मध्ये काय करू, जो पहिल्या स्टेपमध्ये HCl तयार झाला, NaCl आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ची रिएक्शन्स केल्यावर HCl तयार झाला. याचं सेकंड स्टेप मध्ये आपण MnO2 सोबत काय करू? ऑक्सिडेशन्स करू. म्हणजेच यांची रिएक्शन्स वापस HCl सोबत करू. पुन्हा आपली रिएक्शन्स तशीच आहे. हा याला ऑक्सिडाइज करणार आहे Cl2 प्लस H2O प्लस MnCl2 हे तयार होईल. आता 2 ऑक्सिजन असल्यामुळे आपण 4 हायड्रोजन्स घेऊ ट्वाइस. अशा प्रकारे हे रिएक्शन्स होईल. तर ओव्हरऑल इथे आपल्याला 4 HCl पाहिजे, इथे एकच HCl आहे म्हणून मी इथे पूर्णच इक्वेशन्सला कशाने मल्टिप्लाय करतो? 4 ने मल्टिप्लाय करतो है की नाही. आता हे दोन्ही रिएक्शन्स ऍड केल्यावर ओव्हरऑल रिएक्शन्स तयार होऊन जाईल तुमची. हा 4HCl कॅन्सल होईल. बेसिकली तुमचे 4 NaCl घेतले तुम्ही, याच्यामध्ये 4 H2SO4 चे मॉलिक्यूल ऍड केले. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? मॅंगनीज ऑक्साईड या ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्स मध्ये. तर तुम्हाला काय तयार होते बाय प्रॉडक्ट? 4 सोडियम बाय सल्फेट प्लस मॅंगनीज क्लोराइड MnCl2 प्लस ट्वाइस H2O प्लस Cl2. तर अशा प्रकारे हा Cl2 आपण NaCl पासून तयार करू शकतो बाय एडिशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अँड मॅंगनीज ऑक्साईड. क्लिअर झालं? ही सेकंड मेथड होती आपली प्रिपरेशनची. आता आपण थर्ड मेथड पाहणार आहोत फ्रॉम ब्लिचिंग पावडर. फ्रॉम ब्लिचिंग पावडर. बघा लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तिसरा जो सोर्स आहे तुमचा क्लोरीन तयार करण्यासाठी CaOCl2 कॉल्ड एज ब्लिचिंग पावडर. काय म्हणणार आहोत आपण? ब्लिचिंग पावडर. या ब्लिचिंग पावडर मध्येही क्लोरीन आहे. तर तो क्लोरीनही आपण सेपरेट करू शकतो. माहिती आहे सर्वांना. आपण वॉटरचं स्टरलायझेशन करण्यासाठी म्हणजे प्युरिफिकेशन्स करण्यासाठी काय करत असतो? त्या वॉटरमध्ये ब्लिचिंग पावडर ऍड करत असतो. जेणेकरून वॉटरमध्ये ब्लिचिंग पावडर ऍड केले की त्याच्यातून क्लोरीन लिबरेट होत असते. आणि क्लोरीन पॉयझनस गॅस आहे जे मायक्रो ऑर्गॅनिझमची रेस्पिरेटरी सिस्टीम ब्लॉक करते आणि मायक्रो ऑर्गॅनिझमला मारायचं काम करते. त्याच्यामुळं आपण ब्लिचिंग पावडरची रिएक्शन्स मिनरल ऍसिड म्हणजे HCl किंवा H2SO4 सोबत करू आणि काय तयार करणार आहोत आपण? क्लोरीन तयार करणार आहोत. त्याच्यामुळं रिएक्शन्स
विथ ब्लिचिंग पावडरवाली रिएक्शन समजून घेऊ आता आपण. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. नेक्स्ट आहे आपली थर्ड रिएक्शन्स जे आपण क्लोरीन तयार करणार आहोत फ्रॉम ब्लिचिंग पावडर. कोणापासून करू? ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडर पासून सुद्धा आपण क्लोरीन तयार करू शकतो. तर ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. बेसिकली काय फॉर्म्युला? कॅल्शियम ऑक्झिक्लोराइड CaOCl2 कॉल्ड ॲज ब्लिचिंग पावडर. याला लिहिताना कसं लिहिणार आहोत? CaOCl. जेव्हा आपण यांची मिनरल ऍसिड सोबत रिएक्शन्स करू, कोणासोबत? मिनरल ऍसिड म्हणजे HCl सोबत जेव्हा आपण यांची रिएक्शन्स करू, तर नॅचरली काय होणार आहे? हा जो कॅल्शियम आहे या क्लोरीनला घेऊन जाईल, कॅल्शियम क्लोराईड म्हणून निघून जाणार आहे. हे कॅल्शियम क्लोराईड निघून जाते आहे की नाही? CaCl2. हे जे दोन हायड्रोजन आहे हे ऑक्सिजनला घेऊन जाते. हे जे दोन हायड्रोजन आहे हे ऑक्सिजन्सला घेऊन जाते म्हणजे H2O निघून जाईल. आणि अशा प्रकारे हे क्लोरीन लिबरेट होत असते, विच इज यूज टू किल द मायक्रो ऑर्गॅनिझम आहे की नाही? पाण्यात टाकल्यानंतर ब्लिचिंग पावडर मधून असा क्लोरीन लिबरेट होत असते. ठीक आहे. सिमिलरली कॅल्शियम ऑक्झिक्लोराइड आहे की नाही म्हणजेच ब्लिचिंग पावडर यांची रिएक्शन्स आपण H2SO4 सोबत केली तरी सिमिलर होणार आहे. हा जो कॅल्शियम आहे कोणासोबत कंबाईन होईल? सल्फेट सोबत. कॅल्शियम सल्फेट तयार होईल. हे 2 हायड्रोजन या ऑक्सिजनला घेऊन जाते H2O अँड क्लोरीन गॅस लिबरेट होईल. तर अशा प्रकारे आपण ब्लिचिंग पावडरची रिएक्शन्स मिनरल ऍसिड सोबत जर केली तर इट लिबरेट क्लोरीन गॅस. हा क्लोरीन गॅस त्याच्यामधून लिबरेट होत असतो. तर अशा प्रकारे आपण ब्लिचिंग पावडर पासून काय तयार करत असतो? क्लोरीन तयार करत असतो. नेक्स्ट आता आपण क्लोरीन तयार करण्याची रिएक्शन्स आहे NaCl पासूनच तयार करणार आहोत नेक्स्ट आपण. पण आता काय करू? NaCl पासून आता आपण इंडस्ट्रियल मेथड पाहू. म्हणजे याच्या बेसिकली आपण कोणत्या मेथड पाहणार आहोत? मॅन्युफॅक्चरिंग ऑफ क्लोरीन. तर क्लोरीनची जी मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस आहे ते आहे आता डेकॉन प्रोसेस. कोणती पाहू नेक्स्ट? मॅन्युफॅक्चरिंग ऑफ क्लोरीन बाय युझिंग डेकॉन प्रोसेस. कोणत्या प्रोसेसनुसार करणार आहोत? डेक्कन प्रोसेस. डेक्कन प्रोसेसनुसार आपण क्लोरीन तयार करणार आहोत. तर डेक्कन प्रोसेसमध्ये HClच वापरतो आपण. HCl गॅसचं एअर मधल्या ऑक्सिजन सोबत ऑक्सिडेशन्स करून इन द प्रेझेन्स ऑफ क्युप्रिक क्लोराइड कॅटॅलिस्ट. कोणता कॅटॅलिस्ट वापरू आपण? क्युप्रिक क्लोराइड कॅटॅलिस्ट वापरू. ॲट अबाउट 723 केल्विन टेम्परेचर. किती टेम्परेचरला? 723 केल्विन टेम्परेचर. बघा लक्षात ठेवायचं. 1 by 1. म्हणून आपण नेक्स्ट आहे डेक्कन प्रोसेस. थर्ड जे आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ क्लोरीन दॅट इज डन बाय डेक्कन्स प्रोसेस. तर डेक्कन प्रोसेसमध्ये आपण काय करत असतो की हायड्रोक्लोरिक ऍसिडच त्यांच्या हायड्रोक्लोरिक ऍसिड जो गॅस आहे यांची आपण हिटिंग करत असतो. कोणासोबत? एअर ऑक्सिजन सोबत. एअर मधल्या ऑक्सिजन सोबत, ऑक्सिजन गॅस सोबत इन द प्रेझेन्स ऑफ क्युप्रिक क्लोराइड कॅटॅलिस्ट ॲट अबाउट 723 केल्विन टेम्परेचर. या टेम्परेचरला होणार काय? हे ऑक्सिजन हायड्रोजन्सला घेऊन जाईल वॉटरच्या फॉर्ममध्ये. त्याच्यामुळे आपल्याला हायड्रोजन्स किती द्यावं लागेल इथे? 4. आणि त्याच्यामुळं काय होईल? H2O ट्वाइस H2O आणि क्लोरीन लिबरेट होईल. तर क्लोरीन 4 आहे त्याच्यामुळे आपण इथे काय करणार आहोत? ट्वाइस. तर अशा प्रकारे डेकॉन प्रोसेसमध्ये आपण क्लोरीन तयार करत असतो. बरोबर आहे. फायनली लास्ट मेथड आपली जी प्रिपरेशनची आहे क्लोरीनचं प्रिपरेशन्स ते आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ ब्राईन सोल्युशन्स. नेक्स्ट मेथड कोणती आहे आपली? इलेक्ट्रोलिसिस ऑफ ब्राईन सोल्युशन. महत्वाची मेथड आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ ब्राईन सोल्युशन्स. तर आता ब्राईन सोल्युशन्स कशाला म्हणत असतं माहिती आहे का आपण? आहे की नाही? तर NaClचं जे ॲक्वियस सोल्युशन असते त्यालाच आपण काय म्हणतो? ब्राईन सोल्युशन्स म्हणतो. बेसिकली हे जे ब्राईन सोल्युशन आहे इट इज यूज फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ
कशासाठी तयार करण्यासाठी वापरत असतो आपण NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड, क्लोरीन गॅस किंवा हायड्रोजन गॅस बाय प्रॉडक्ट म्हणून तयार होत असतो. तर या तिन्ही यांच्या प्रिपरेशनसाठी आपण इलेक्ट्रोलिसिस ऑफ ब्राईन सोल्युशन्स करत असतो, आहे की नाही. म्हणून लास्ट यांची जी प्रिपरेशनची मेथड आहे ती आहे आता इलेक्ट्रोलिसिस. बघा लक्षात ठेवायचं आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ ब्राईन सोल्युशन्स. तर ब्राईन सोल्युशन्स म्हणजेच NaCl. आता इलेक्ट्रोलिसिस म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर एक ॲपरेटस आलं पाहिजे ज्याच्यामध्ये तुमचा इलेक्ट्रोड असणार आहे, ॲनोड, एक कॅथोड राहणार आहे. बरोबर आहे. कसं काय समजायचं की हे ॲनोड किंवा कॅथोड, याला आपण बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडला तो असतो ॲनोड आणि बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जो जोडणारा ते आहे कॅथोड. आणि इलेक्ट्रोलिसिस ज्या सोल्युशनचं करायचं आहे ते आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे या साईडमध्ये. बघा इलेक्ट्रोलिसिस मला कशाचं करायचं आहे, ब्राईन सोल्युशन्स. तर ब्राईन सोल्युशन्स कशाचं आहे, सोडियम पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह. बरं एवढेच नाही आहे याच्यामध्ये वापस कोणता आहे, ॲक्वियस असल्यामुळे H पॉझिटिव्ह आहे आणि OH निगेटिव्ह आहे. आता जसंही इलेक्ट्रोलिसिस होत असते तर ॲनोड जो आपला निगेटिव्ह टर्मिनल आहे याच्यावर नेहमी ऑक्सिडेशनच होणार आहे आणि कॅथोड जो असतो आपला त्याच्यावर तुमचं रिडक्शनच होणार आहे. हे नक्की फिक्स असते. त्याच्यामुळे आपल्याला टेन्शनचं कामच नाही राहणार. ॲट ॲनोडवर कोणती रिएक्शन्स होणार आहे, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असल्यामुळे त्याच्यावर ॲनायन जातील. बरं आता कॉम्पिटिशन्स लागल की OH निगेटिव्ह जाणार का Cl निगेटिव्ह जाणार. तर ज्याचा ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे तो लिबरेट होईल. तर ॲनोडवर ज्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल Cl निगेटिव्हचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल OH पेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे Cl निगेटिव्ह या पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडवर जाईल. इथं हे आपले इलेक्ट्रॉन्स लॉस करल म्हणजे याचं ऑक्सिडेशन होईल आणि तो क्लोरीन गॅसच्या फॉर्ममध्ये इथे काय होईल, लिबरेट होईल. तो क्लोरीन गॅसच्या फॉर्ममध्ये लिबरेट होईल. आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहे ॲनोडकडून कोणत्या साईडकडे जातील, कॅथोडकडे जातील. हे इलेक्ट्रॉन्स आता कॅटायन्स घेणार आहे. कॅटायन्स म्हणजे H पॉझिटिव्ह आयन्स किंवा Na पॉझिटिव्ह आयन्स. तर कॉम्पिटिशनमध्ये H पॉझिटिव्ह आयन्स विनर होतील. म्हणून ॲट कॅथोड ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त आहे, कॅथोडवर कॅटायन जात असतात. तर कॅटायन्समध्ये H पॉझिटिव्ह, तर ही H पॉझिटिव्ह बेसिकली कशामध्ये आहे, वॉटरमध्येच आहे. त्याच्यामुळे हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत हे या वॉटर मॉलिक्यूल काय करतील, गेन करतील कॅथोडवर, आहे की नाही. आणि या H पॉझिटिव्हचं रिडक्शन होईल H2 गॅसमध्ये प्लस टॉईस OH निगेटिव्ह. त्याच्यामुळे मला इथे असं करावं लागणार आहे. तर हे झालं तुमचं प्रोडक्शन ऑफ क्लोरीनचं प्रोडक्शन कशावर होणार आहे, ॲनोडवर. आणि कॅथोडवर H2 गॅस लिबरेट होताना दिसेल तुम्हाला. इथे तुम्हाला H2 गॅस लिबरेट होताना दिसेल. तर ओव्हरऑल रिएक्शन्स काय झाली हे तुमच्या लक्षात आले पाहिजे, आहे की नाही. हे तर झालं तुमचं क्लोरीनचं लिबरेशन्स. इथे OH निगेटिव्ह ॲज इट इज आहे, Na पॉझिटिव्ह ॲज इट इज आहे. त्याच्यामुळे सोल्युशनमध्ये कोणता पार्ट तयार होईल, NaOH. त्याच्यामुळे ओव्हरऑल रिएक्शन्स अशी झाली की हे जे टॉईस Na पॉझिटिव्ह सोल्युशनमध्ये आहे, टॉईस Cl निगेटिव्ह आहे आणि वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत. हे यांचं इलेक्ट्रोलिसिस झाल्यानंतर हा सोडियम ॲज इट इज राहील. क्लोरीनचं ऑक्सिडेशन होईल क्लोरीन गॅसमध्ये. या वॉटरमधला हायड्रोजन जो आहे त्या हायड्रोजनचं रिडक्शन होणार आहे H2 गॅसमध्ये आणि Na पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह ॲज इट इज राहील. म्हणजे NaOH तयार होईल, Cl2 गॅस तयार होईल आणि हायड्रोजन गॅस तयार होईल. अशा प्रकारे आपण इलेक्ट्रोलिसिस करून हे ब्राईन सोल्युशनचं क्लोरीन तयार करत असतो. तर इथे क्लोरीनच्या प्रिपरेशनच्या मेथड संपल्या, बरोबर आहे. जे आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला क्लोरीनच्या प्रिपरेशनच्या मेथड दिलेल्या आहे तर त्या आपण कम्प्लीट एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. आणि मी इनऑर्गॅनिकच्या रिएक्शन्स तुम्हाला बॅलन्स कशा करायच्या हे समजावून सांगितलं आहे, बरोबर आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल मी काय बोललो होते. आता तुम्हाला याच्यानंतर आता आपण नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीन पाहणार आहोत. नंतर मग आपण केमिकल प्रॉपर्टीज स्टडी करणार आहोत. तर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीन मध्ये लक्ष द्या इकडे.
तर आपण आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीन, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीनच्या फिजिकल प्रॉपर्टी पाहू. तर सर्वात पहिली जी फिजिकल प्रॉपर्टीज आहे इट इज ग्रीनिश येलो गॅस. बघा लक्षात ठेवायचं आहे, इट इज ग्रीनिश येलो टाईपचा गॅस आहे, म्हणून त्याचं नाव आपण ग्रीनिश येलोलाच आपण क्लोरस म्हणतो. तर इट इज ग्रीनिश येलो गॅस. त्याच्यानंतर इट हॅज पंजंट स्मेल किंवा पंजंट ओडर. येलो गॅस विथ पंजंट ओडर असते, पंजंट ओडर. ठीक आहे. आणि इट हॅज सफोकेटेड ओडर. याची जी ओडर आहे ती सफोकेटेड आहे. पंजंट स्मेल असतो याला आणि सफोकेटेड ओडर, म्हणून इट इज ग्रीनिश येलो गॅस विथ पंजंट स्मेल अँड सफोकेटेड ओडर. पंजंट स्मेल असते अँड सफोकेटेड ओडर. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर याची सफोकेटेड ओडर असते अशा प्रकारे. त्यानंतर सेकंड क्लोरीनची फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आपण पाहणार आहोत. इट इज 2 to 5 times heavier than the air. It is 2 to 5 times heavier than air. एअर पेक्षा हा जवळपास 2 ते 5 टाइम हेवियर असतो. त्याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल आहे की नाही. तर क्लोरीनचा जर तुम्ही मास नंबर पाहिला तर 35.5 आहे. आणि बाकी जर तुम्ही ऑक्सिजन पाहिला, नायट्रोजन्स पाहिला हवेमध्ये जे असतात, तर म्हणून क्लोरीनचा जो मास नंबर आहे तो जास्त असल्यामुळे क्लोरीन हेवियर राहणारच आहे. 2 to 5 times हेवियर दॅन दॅट ऑफ द एअर. नॅचरल आहे. त्याच्याने इट इज पॉयझनस गॅस. हा पॉयझनस नेचर असते याचं, म्हणून इट इज पॉयझनस गॅस असतो. लक्षात ठेवायचं आहे. तर हा पॉयझनस गॅस, हा पॉयझनस गॅस असतो. फोर्थ याची प्रॉपर्टी इट इज इझिली लिक्विफाईड. हा जो काय असतो इझिली लिक्विफाईड असतो, म्हणून इट कॅन इझिली liquefied into greenish yellow color मध्ये easily liquefied होत असते. and it boils at 293 Kelvin temperatures. त्याच्यानंतर इट इज रेडिली सोल्युबल इन वॉटर. हा वॉटरमध्ये रेडिली सोल्युबल होत असतो. आपण जीवन ड्रॉप म्हणतो की नाही, जे वॉटरमध्ये टाकतो आपण प्युरिफिकेशनसाठी. तर जे जीवन ड्रॉपची बॉटल आपल्याला मेडिकलमध्ये भेटते त्याच्यात काय असते, क्लोरीन गॅस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलेला असते, म्हणून इट इज सोल्युबल इन वॉटर. इट इज सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये हा सोल्युबल असतो अँड कॉल्ड क्लोरीन वॉटर. त्यालाच आपण काय म्हणतो, क्लोरीन वॉटर म्हणत असतो, क्लोरीन वॉटर. तर हे अशा प्रकारे यांच्या काय त्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, है की नाही. इट इज ग्रीनिश येलो गॅस. बघा आपण क्लोरीनच्या फिजिकल प्रॉपर्टी समजून घेऊन राहिलेला आहोत. आणि फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये हा जो क्लोरीन असतो हा ग्रीनिश येलो कलरचा गॅस असतो. हॅव्हिंग पंजंट स्मेल असते अँड सफोकेटेड ओडर. म्हणजे आपल्याला ते ओडर जर जास्त घेतले गेली तर इट कॉज हेडॅच, त्याच्यानंतर न्यूसिया, ओमिटिंग या टाईपचे प्रॉब्लेम चालू होतात. इट इज पॉयझनस इन नेचर. पॉयझनस असतो गॅस. इट इज 2 to 5 times हेवियर दॅन द एअर. एअरपेक्षा तो 2 ते 5 पट जास्त जड असतो, हे तर नक्कीच आहे कारण त्याचा मास जास्त असते. इट कॅन इझिली लिक्विफाईड इन टू द ग्रीनिश येलो लिक्विड. ग्रीनिश येलो लिक्विडमध्ये तो इझिली लिक्विफाईड होत असतो. आणि इट्स बॉइल्स ॲट 293 Kelvin टेम्परेचर्स. इट इज सोल्युबल इन वॉटर कॉल्ड ॲज क्लोरीन वॉटर, ज्याला आपण जीवन ड्रॉप म्हणतो. वॉटर प्युरिफिकेशनसाठी आपण याचा यूज करत असतो. तर दिस इज द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीन. नाव द
केमिकल प्रॉपर्टीज. आता आपण यांच्या केमिकल प्रॉपर्टीज वर फोकस करू. क्लोरीन हायली रिएक्टिव्ह आहे हे नक्की माहिती आहे सर्वांना, आणि हायली रिएक्टिव्ह असल्यामुळं यांच्या खूप सारे केमिकल रिएक्शन्स आपण स्टडी करणार आहे की नाही. त्याच्यामुळं सर्वात पहिली जी रिएक्शन्स आहे केमिकल रिएक्शन्समध्ये, तर सुरुवातीची रिएक्शन्स विथ मेटल. कोणासोबत करू आपण? मेटल सोबत यांच्या रिएक्शन्स करू. कोणाच्या? क्लोरीनच्या. त्याच्यामुळं सर्वात पहिल्यांदा आपण जे केमिकल रिएक्शन्स पाहणार आहोत तर केमिकल रिएक्शन्स ऑफ क्लोरीन. क्लोरीन हा हायली रिएक्टिव्ह आहे, याची खूप जणांसोबत ॲफिनिटी आहे. तर म्हणून रिएक्शन्स ऑफ क्लोरीनची रिएक्शन्स करू आपण सर्वात पहिल्यांदा मेटल सोबत. रिएक्शन्स विथ मेटल्स म्हणजे मेटल सोबत यांच्या रिएक्शन्स करू. पहिले जे आहे ते आहे रिएक्शन्स विथ मेटल. रिएक्शन्स विथ मेटल्स. आता मेटल्समध्ये अल्कली मेटल्स आहेत जे हायली रिएक्टिव्ह मेटल्स असतात, यस ब्लॉकवाले. त्याच्यानंतर काही लेस ॲक्टिव्ह मेटल्स आहेत, हायड्रोजन म्हणजे हायड्रोजनपेक्षा मोर ॲक्टिव्ह आहे. आणि कॉपर, स्पेशली कॉपर जर आपण कॉपरची जर यूज क्लोरीनच्या गॅसमध्ये थ्रोन केले तर डायरेक्ट फायर सोबत म्हणजे ते फायर पकडतात, ते आग लागते त्यांच्यामध्ये. ते सुद्धा पाहू. जसं सोडियम अँड अदर अल्कली मेटल्स, कॅल्शियम बर्न स्पॉन्टेनियसली इन क्लोरीन अँड देअर रिस्पेक्टिव्ह क्लोराइड्स, आणि त्यांचे रिस्पेक्टिव्ह क्लोराइड तयार होतात. जसं मी सांगितलं आहे की सुरुवात पहिल्यांदा आपण ऍक्टिव्ह मेटल सोबत यांची रिएक्शन्स करू. ऍक्टिव्ह मेटल्स म्हणजे कोणते? जे अल्कली मेटल्स आहे फर्स्ट ग्रुपचे म्हणजे यस ब्लॉकचे, त्यांच्यासोबत करू. तर हे यांच्यासोबत बर्न होईल, बर्न स्पॉन्टेनियसली बर्न होईल, आहे की नाही. म्हणजे ते हायली रिएक्टिव्ह मेटल्स आहे त्याच्यासोबत ते इझिली स्पॉन्टेनियसली बर्न होईल अँड फॉर्म करस्पॉन्डिंग क्लोराइड्स करस्पॉन्डिंग क्लोराइड्स मध्ये त्यांचं कन्व्हर्शन होईल. बघा आता मी तुम्हाला याचे उदाहरण समजावून सांगतो. जसं ऍक्टिव्ह मेटलमध्ये जे यस ब्लॉकचे आहे ते सोडियम मेटल आहे. सोडियम मेटलची जर आपण क्लोरीन सोबत रिएक्शन्स केली तर हे स्पॉन्टेनियसली बर्न होईल. हायली रिएक्टिव्ह मेटल आहे त्याच्यामुळे तयार होईल NaCl, आहे की नाही. तर त्याच्यामुळे मला इथे बॅलन्स करण्यासाठी ट्वाइस NaCl घ्यावं लागणार आहे की नाही. त्याच्यानंतर हे जर आपण पोटॅशियम मेटल सोबत रिएक्शन्स केली क्लोरीनची तर पोटॅशियम क्लोराइड तयार होईल KCl. कॅल्शियम मेटल सोबत जर केली तर कॅल्शियमची व्हॅलन्सी 2 असते, त्याच्यामुळे क्लोरीन सोबत रिएक्शन्स केली तर कॅल्शियम क्लोराइड. आणि दिस रिएक्शन्स इन विच मेटल बर्न स्पॉन्टेनियसली विथ क्लोरीन अँड फॉर्म करस्पॉन्डिंग मेटल क्लोराइड्स. क्लिअर आहे. जेव्हा आपण यांच्यापेक्षा थोडे लेस रिएक्टिव्ह मेटल घेत असतो, काय घेत असतो? लेस रिएक्टिव्ह मेटल्स घेतो. त्याच्यापेक्षा लेस रिएक्टिव्ह मेटल्स म्हणजे कोणते? ॲल्युमिनियम आहे की नाही, आयर्न आहे. यांच्यासोबत जर रिएक्शन्स केली तर हे हीट केल्याशिवाय मेटल क्लोराइडमध्ये कन्वर्ट होणार नाही. त्याच्यामुळं द आयर्न और ॲल्युमिनियम वेन दे आर हिटेड इन अ करंट ऑफ क्लोरीन देन वी गेट आयर्न क्लोराइड और ॲल्युमिनियम क्लोराइड. म्हणजे हे लेस रिएक्टिव्ह मेटल जे असतात जसं ॲल्युमिनियम आहे. ॲल्युमिनियमची रिएक्शन जर आपण क्लोरीन सोबत केली तर ॲल्युमिनियमची व्हॅलन्सी 3 असते म्हणून AlCl3 तयार होईल. आता बेसिकली मला इथे टॉईस करावं लागेल. टॉईस जर केलं तर टॉईस ॲल्युमिनियम थ्राईस क्लोरीन ॲल्युमिनियम क्लोराइड तयार होईल. हा जो डायमर आहे Al2Cl6 याचा डायमर तयार होईल अशा प्रकारे. पण ही रिएक्शन्स हिटिंग केल्याशिवाय होणार नाही कारण हे लेस रिएक्टिव्ह मेटल आहे कम्पॅरेटिव्हली. वाईल थर्ड नेक्स्ट आपण जर घेतला आयर्न Fe, हा सुद्धा लेस रिएक्टिव्ह आहे. हीट केल्याशिवाय क्लोरीन सोबत कंबाईन होणार नाही आणि याचंही कन्व्हर्शन कशात होणार आहे? FeCl3 मध्ये, आहे की नाही. ऑड असल्यामुळे आपण इव्हन करू. हे ट्वाइस Fe करावं लागेल आणि थ्राईस Cl2. अशा प्रकारे ॲल्युमिनियम क्लोराइड आणि आयर्न क्लोराइड तयार होईल मेटल सोबत रिएक्शन्स क्लोरीनची केल्यानंतर. सिंपल आहे. मेटल इझिली इलेक्ट्रॉन देते कारण मेटलची टेंडन्सी काय असते? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स करण्याची.
मेटलची टेंडन्सीज आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स करणे, आणि आपल्या क्लोरीनला काय पाहिजे, 1 इलेक्ट्रॉन्सची गरज असते त्याला, याचं असते गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स करणे, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स करणे. तर नॅचरल अशी टेंडन्सी असल्यामुळे काय होणार आहे, हे मेटल आपले इलेक्ट्रॉन्स लॉस करतील आणि नॉन मेटल्स म्हणजे क्लोरीन आपला इलेक्ट्रॉन्स गेन करत, ऑक्टेट कंप्लीट करत. त्यामुळे इझिली तुमच्या लक्षात येते की मेटलची रिएक्शन्स क्लोरीन सोबत केल्यावर मेटल क्लोराईडच तयार होणार. ते काही पार्ट थोडीच करायचं आहे. फर्स्ट ग्रुपचे मेटल असेल तर एकच इलेक्ट्रॉन लॉस करेल, तोही एकच इलेक्ट्रॉन गेन करते ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. सेकंड ग्रुपचा मेटल असेल तर 2 इलेक्ट्रॉन्स लॉस करेल, 2 क्लोरीन ते इलेक्ट्रॉन्स गेन करते. थर्ड ग्रुपचा मेटल असेल तर तो 3 इलेक्ट्रॉन्स लॉस करेल, तर ते 3 इलेक्ट्रॉन्स 3 क्लोरीन गेन करते. अशा प्रकारे त्यांचे कंपाऊंड तयार करायचे आपल्याला, आहे की नाही. त्यानंतर लक्ष द्या इकडे. तर यानंतर आपण जरा एक महत्वाची रिएक्शन्स अशी आहे की थिन कॉपर ल्यूज, म्हणजे कॉपरचे जर आपण छोटे छोटे तुकडे जर घेतले, कॉपर ल्यूज इज बीइंग थ्रोन इन अ जार ऑफ क्लोरीन, क्लोरीन असणाऱ्या जारमध्ये जर ते फेकलेत, कॅच फायर अँड फॉर्म क्युप्रिक क्लोराईड, काय करतात. म्हणून ही खूप महत्वाची रिएक्शन्स आहे कोणासोबत, कॉपर सोबत. तर हे कॉपरचे जे ल्यूज आहे म्हणजे छोटे छोटे तुकडे त्याचे कॉपर ल्यूज आहे ना, वेन थ्रोन इनटू द जार ऑफ, कशाच्या जारमध्ये फेकले आपण, क्लोरीनच्या, देन इट कॅच द फायर, काय करतात ते, कॅच फायर, आग तयार होते आपोआपच, आग लागते त्याच्यात, आहे की नाही. आणि काय तयार करतात ते, क्युप्रिक क्लोराईड. कॉपरची टेंडन्सीज आहे की 2 इलेक्ट्रॉन्स देईल, CuCl2, क्युप्रिक क्लोराईड तयार होत असते. तर अशा प्रकारे ही कोणासोबतच्या रिएक्शन्स पाहिल्या आपण, मेटल सोबतच्या, कोणाच्या, क्लोरीनच्या. नेक्स्ट पाहू आता आपण नॉन मेटल सोबत यांच्या रिएक्शन्स. कोणासोबत पाहू, नॉन मेटल सोबत. क्लोरीनच्या रिएक्शन्स कोणासोबत पाहणार होता, नॉन मेटल सोबत. म्हणून नेक्स्ट रिएक्शन्स पाहू आपण, रिएक्शन्स विथ नॉन मेटल्स. रिएक्शन्स विथ नॉन मेटल्स. आता नॉन मेटल सोबत हे कोव्हॅलेंटली बॉन्डेड कंपाऊंड्स तयार करणार आहे, नॅचरल आहे, कारण यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि त्यांचीही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नियरली सेम असेल. त्याच्यामुळे नॉन मेटल सोबत कोणते कंपाऊंड्स तयार करतील, हे कोव्हॅलेंट बॉन्डेड कंपाऊंड्स तयार करतील. तर सर्वात पहिल्यांदा आपण रिएक्शन्स विथ नॉन मेटल्समध्ये फॉस्फरस आणि सल्फर सोबत घेऊ. नॉन मेटलमध्ये कोणासोबत, फॉस्फरस, P4 मध्ये असते फॉस्फरस, आणि सल्फर S8 मॉलिक्यूल फॉर्म मध्ये असते. तर यांच्यासोबत आपण रिएक्शन्स करू क्लोरीनची, आहे की नाही. म्हणून क्लोरीन ऑन रिएक्शन्स विथ फॉस्फरस, फॉस्फरस सोबत जर क्लोरीनची रिएक्शन्स केली तर काय तयार होणार आहे, फॉस्फरस ट्रायक्लोराईड तयार होईल. काय तयार होईल, फॉस्फरस ट्रायक्लोराईड. आता एका फॉस्फरसने 3 क्लोरीन लागते, तर असे 4 फॉस्फरस आहेत, तर 12 क्लोरीन लागते, तर त्याच्यामुळे मी इथे 6 घेणार अशा प्रकारे. म्हणून फॉस्फरस ऑन रिएक्टेड विथ, हा जो नॉन मेटल आहे क्लोरीन सोबत जर रिएक्ट झाला तर इट गिव्स फॉस्फरस ट्रायक्लोराईड. तसंच सल्फर घेतला, सल्फर कसा असतो, S8. यांची सुद्धा या नॉन मेटलची रिएक्शन्स आपण कोणासोबत केली, क्लोरीन सोबत. तर S2Cl2, सल्फर मोनोक्लोराईड तयार आहे, बरोबर आहे. अशा प्रकारे तर इथेही आपण 8 घेतल्यामुळे इथं काय करणार आहोत, 4 जर घेतले तर हे 4 2s are 8 क्लोरीन होती, म्हणून इथं काय करायला लागेल, 4Cl2 घ्यायला लागेल. तर अशा प्रकारे हे नॉन मेटल सोबत रिएक्शन्स आहेत. काही मेटलॉइड सोबतही यांच्या रिएक्शन्स आपण करू शकतो. मेटलॉइड्स जे मेटल आणि नॉन मेटलचं कॅरेक्टर दोन्ही दाखवते. जसं आपण अर्सेनिक घेतला आणि अँटीमनी घेतला, हे मेटलॉइड्स आहेत. यांची रिएक्शन जर आपण क्लोरीन सोबत केली, कोणासोबत, क्लोरीन सोबत केली, तर नॅचरल टेंडन्सी आहे अर्सेनिक क्लोराईड तयार होईल. अर्सेनिक ट्रायव्हॅलंट असणार आहे, AsCl3, आणि अँटीमनी सुद्धा ट्रायक्लोराईड, एकाच फॅमिलीचे मेंबर आहेत, हे की नाही. त्यामुळे काय होणार आहे, यांची रिएक्शन्स करत असताना आपण हे टॉईस घेऊ, तर हे टॉईस घ्यायला लागेल, हे थ्राईस घ्यायला लागेल. इथे हे टॉईस घेऊ, ऑड असल्यामुळं इथे थ्राईस घ्यायला लागेल, इथे टॉईस.
अशा प्रकारे आर्सेनिक क्लोराईड अँटीमनी क्लोराईड्स तयार होते. क्लिअर आहे. बोरॉनची रिएक्शन सुद्धा आपण जर घेतली, बोरॉन या नॉन मेटलची रिएक्शन क्लोरीन सोबत जर केली तर बोरॉन ट्रायक्लोराइड्स तयार होते. नॅचरली मला ऑडचं इव्हन मध्ये कन्वर्ट करावं लागेल, तर इथे थ्राईस करावं लागेल, इथे टॉईस करावं लागेल. तर अशा प्रकारे ह्या नॉन मेटल सोबतही काय करतात, रिएक्शन्स करत असतात. आज आपण या नॉन मेटल